आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहरामध्ये 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सिद्धार्थनगर येथील आंबेडकर भवन इथे सकाळी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार विक्रम पाचपुते तसेच नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी स्मारकाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी यापूर्वीच 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय, मात्र जागा निश्चित नसल्यामुळे काम रखडलंय। आता स्थानिक सर्वांनी एकत्र येत योग्य जागा निश्चित करावी, जेणेकरून मंजूर निधी परत जाणार नाही आणि त्याचा योग्य विनियोग करून भव्य असं स्मारक उभारता येईल, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। तर अभिवादन कार्यक्रमानंतर आंबेडकर भवन परिसरामध्ये मुलींनी सादर केलेल्या लेझिम नृत्यानं वातावरण अगदी भारावून गेलं। त्यानंतर शहरामधनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये भीम अनुयायांसह तरुणाई, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बँजोच्या तालावरती भीमगीतांचा जल्लोष तसेच जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। मिरवणूक सिद्धार्थनगर इथून सुरू होऊन विजय चौक, संत रोहिदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शनी चौकापर्यंत काढण्यात आली। या जयंती उत्सवामध्ये सर्व स्तरामधील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, तर शहरामध्ये एकात्मतेचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती ही श्रीगोंद्यामध्ये उत्साहात पार पडलेली आहे। याच्यामध्ये सर्व समाज बांधव सहभागी होते, मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी सुद्धा सहभागी होत्या आणि या मुळात जयंतीमध्ये कायम श्रीगोंद्याचा इतिहास असा राहिलेला आहे की सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय सगळे एकत्र येऊन ही जयंती उत्साहात साजरी करत असतात आणि त्याच अनुषंगाने आजची जयंती पार पडली। असं होता की मागे आपण हा 1 कोटीचा निधी मंजूर केला होता, पण दुर्दैवाने कुठे करायचा ही जागा निश्चिती होत नव्हती आणि करत असताना त्या जागेमध्ये तो बांधता आला पाहिजे, तो निधी संपूर्ण खर्च झाला पाहिजे। त्यामुळे ह्या सगळ्या निधी खर्चाला वेळ लागला होता। पण आता एकदा नॅशनल हायवेचं ज्यावेळेस पुलाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांचं लाईन आउट झालं, आम्ही त्यांचीच वाट पाहत होतो। शेवटी काय होतं की आपण एखादी वास्तू उभी करायची आणि मग ती अतिक्रमणात जाणार, याच्यापेक्षा जे काही हद्द आहे ती हद्द नॅशनल हायवेने कायम करून दिल्यानंतर उर्वरित हद्दीमध्ये कसं काम करता येईल याच्यात आमची चर्चा आणि विचारविनिमय चालू आहे। संपूर्ण निधी खर्च होऊ शकत नसेल तर एक पर्यायी जागा शोधून तिथे काय करता येईल का, किंवा 2 भागामध्ये काही आता पूर्वी जी ठरलेली जागा होती तिथे काही निधी खर्च करता येईल, नवीन जागेत काही खर्च करता येईल का, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्या ह्या सगळ्या चर्चेला पूर्ण विराम राहून एखादा योग्य निर्णय घेतला जाईल। आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी साजरी करत असताना आपल्या श्रीगोंदा शहर आणि तालुक्याच्या वतीनं या
जयंतीचं अत्यंत हर्षपूर्ण वातावरणात आपण आयोजन करत असताना संयोजक समितीच्या वतीनं अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. काल रात्री 12 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सकाळी ध्वजारोहण आणि पूजापाठाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी शोभा मिरवणूक निघणार आहे आणि ती मिरवणूक झाल्यानंतर सर्व भीमसैनिकांना, माता भगिनींना या ठिकाणी भोजनदानाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी संयोजक समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर नाशिकवरून एक वाद्य या ठिकाणी संध्याकाळी लोकांच्या सेवेसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण किती आणि कशी एक मोठ्या प्रमाणात साजरी करू शकतो अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न या श्रीगोंदा जयंती उत्सव समितीने केलेला आहे. आणि या ठिकाणी जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्यातलं एक आकर्षण म्हणजे सिद्धार्थनगर शाळेच्या मुलींनी सादर केलेला जो नृत्याचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आकर्षण ठरला. आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जो 1 कोटीचा निधी आणलेला आहे त्या निधीचं देखील या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित काही कारणास्तव काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्याचे कार्यक्षम आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी या ठिकाणी समितीला दिलेला आहे. मी सर्वांना समितीच्या वतीने आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या 135व्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.